नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने काही घेतलेले निर्णय आहेत आणि ते योग्य आहेत आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. ज्येष्ठांच्या तक्रारी 90 दिवसात निकाली काढा, जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचे निर्देश. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचा जलद व प्रभावी निपटारा करण्यासाठी महसूल वन विभागाचे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात केलेल्या आहेत. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणाचे अधिनियम 2007 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून तक्रारीवर 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश देणे बंधनकारक केलेले आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राप्त तक्रारीची त्याच दिवशी स्वतंत्र नोंदणी करून अर्जदारांना तात्काळ पोच द्यावी. सुनावणीच्या प्रारंभी समुपदेशनाला प्राधान्य देऊन कौटुंबिक सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. समुपदेश निष्फळ ठरल्यास विलंब न करता कायदेशीर आदेश जारी करावेत असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना अपील प्रकरणाचा प्राधान्य निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून मंजूर चरितार्थ भत्त्याची रक्कम प्रत्यक्षात वसूल होत आहे की नाही याची पोलिसांच्या मदतीने पडताळणी करण्यास सांगितलेले आहे. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अण्णासाहेब टेकाडे यांनी या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्याची दखल शासनाने घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनाने योग्य ती दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या समस्त मंत्र्यांना ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्राचे धन्यवाद देत आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या ज्या काही मागण्या आहेत, तक्रारी आहेत त्या कलेक्टरांकडे द्याव्यात आणि आपली समस्या सोडून द्यावे. या संदर्भात आपले म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.